यायचे आहे. आज थोडासा बदल झाला आहे, पावडर लावली म्हणून जरा वेगळी दिसत असेल, कारण इथूनच जाते इथूनच येते, रोज सकाळी संध्याकाळी 100 हेलपाट होतात. त्यामुळं जास्त काही सांगायची गरज नाही. तर या ठिकाणी जास्त वेळ न घेता विश्वकर्मा गणेश उत्सव कमिटीच्या वतीनं या ठिकाणी मला निमंत्रित केलं. तुम्हा माईबापांची सेवा करण्याची संधी मला चौथ्यांदा मिळाली, त्याबद्दल मी माझ्या वतीने सर्वांचं मनापासून अभिनंदन करते आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करते. ठला विठाला 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 विठाल. ओ वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर ब्रह्मं गुरुर विष्णुं गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव सुतम देव कौसुचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वंदे जगद्गुरु. ठला काला विठाला 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 काला 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 विठाला 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 काला विठाला 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 काला विठाला 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 काला. तर कुठल्याही स्टेजवरती अथवा व्यासपीठावरती गेल्यानंतर पहिल्यांदा गण घेतला जातो, गणपती स्तुती केली जाते, गणपती स्तवन केलं जातं, गणपती वंदन केलं जातं. त्यासाठी अगोदर त्या गणेशाचं वंदन आणि नंतर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात. तर या ठिकाणी आपल्या या विश्वकर्मा गणेश मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी मला भारूडरूपी सेवा करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी आपल्या या विश्वकर्मावरती आज पहिल्यांदा मी गण तयार केला आहे. गणपती स्तुती करायची आपल्याला, जरी चुकला वाकला तरी सामावून घ्या, कारण मी आज पहिल्यांदा गण तयार केलेला आहे. ते पण 5 वाजता मला जरा थोडंसं आठवलं, प्रयत्न करूया म्हणलं. तर त्यासाठी आपल्या या विश्वकर्मासाठी एक गणेश वंदना. करतो वंदन मी, करतो वंदन मी कुलदैवताला, करतो वंदन मी कुलदैवताला. विश्वकर्माच्या गणरायाला वंदन मी ताला, करतो वंदन मी कुलदैवताला. विश्वकर्माच्या गणरायाला, विश्वकर्माच्या गणरायाला, हो विश्वकर्माच्या गणरायाला. विश्वकर्माच्या गणरायाला, विश्वकर्माच्या गणरायाला, विश्वकर्माच्या गणरायाला. करतो वंदन मी, करतो वंदन मी ताला, भो विश्वकर्माच्या गणरायाला, विश्वकर्माच्या गणरायाला, भो विश्वकर्माच्या गणरायाला. विश्वकर्माच्या गणरायाला, विश्वकर्माच्या गणरायाला, विश्वकर्माच्या गणरायाला. वंदन मी
करतो वंदन मी कुलदैवताला विश्वकर्माच्या गणरायाला हो विश्वकर्माच्या गणरायाला हो विश्वकर्माच्या गणरायाला 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 करतो वंदन मी कुलदैवताला करतो वंदन मी कुलदैवताला विश्वकर्माच्या गणरायाला विश्वकर्माच्या गणरायाला हो विश्वकर्माच्या गणरायाला विश्वकर्माच्या गणरायाला विश्वकर्माच्या गणरायाला विश्वकर्माच्या गणरायाला नमन गणरायाला गणरायाच्या सविला गणरायाच्या गणरायाला विश्वकर्माच्या गणरायाला पहिले नमन गणपतीला गणपतीच्या हो शारदाला पहिलं नमन गणरायाला विश्वचे गणरायाला विश्वकर्माच्या गणरायाला हो विश्वकर्माच्या गणरायाला विश्वकर्माच्या गणरायाला विश्वकर्माच्या गणरायाला विश्वकर्माच्या गणरायाला दुसरे नामान विठ्ठलाला विठ्ठलाच्या त्या हो रुक्मिणीला पहिलं गमाला विठ्ठलाला विठ्ठलाच्या रुक्मिणीला दुसरे नामान विठ्ठलाला विठ्ठलाच्या त्या रुक्मिणीला दुसऱ्या नामाला विठ्ठलाला विठ्ठलाच्या रुक्मिणीला करतो वंदन मी कुलदैवताला हो विश्वकर्माच्या गणरायाला विश्वकर्माच्या गणरायाला हो विश्वकर्माच्या गणरायाला विश्वकर्माच्या गणरायाला विश्वकर्माच्या गणरायाला विश्वकर्माच्या गणरायाला तिसरे नामान ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाच्या सरस्वतीला तिसरे नामाला ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाच्या सरस्वतीला तिसरे नामान ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाच्या सरस्वतीला तिसरे नामाला विष्णुवाला ब्रह्मदेवाच्या शारदाला करतो वंदन कुलदैवताला हो विश्वकर्माच्या गणरायाला करतो वंदन मी गणरायाला हो विश्वकर्माच्या गणरायाला करतो नमन आला ईश्वराच्या गणपतीला विश्वकर्माच्या गणपतीला तवते नामन शंकराला शंकराच्या त्या पार्वतीला शंकराला शंकराच्या पार्वतीला तवते नामन शंकराला शंकराच्या त्या पार्वतीला चौथे गामाला शंकराला शंकराच्या पार्वतीला करतो वंदन मी कुलदैवताला विश्वकर्माच्या गणरायाला
करतो वंदन मी कुल दैवताला हो, करतो वंदन मी कुल दैवताला हो, विश्वकर्माच्या गणरायाला हो, विश्वकर्माच्या गणरायाला, विश्वकर्माच्या गणरायाला. नामान कुलवंतीला विश्वकर्माच्या जयंतीला, विश्वकर्माच्या गणपतीला, विश्वकर्माच्या गणपतीला. पाचवे नामान खंडोबाला, खंडोबाच्या त्या बनाईला. पाचवे नामान खंडोबाला, खंडोबाच्या माळसाला. पाचवे नामान त्या खंडोबाला, खंडोबाच्या त्या माळसाईला. पाचवे नामान खंडोबाला, खंडोबाच्या माळसाला. करतो वंदन मी, करतो वंदन मी कुल दैवताला हो, विश्वकर्माच्या गणरायाला. करतो वंदन मी कुल दैवताला हो, विश्वकर्माच्या गणरायाला. पहिले नामान गेला विश्वकर्माच्या गणपतीला, विश्वकर्माच्या जयंतीला, विश्वकर्माच्या जयंतीला. विश्वकर्माच्या गणरायाला, विश्वकर्माच्या गणरायाला. विश्वकर्माच्या गणरायाला, विश्वकर्माच्या गणरायाला. विश्वकर्माच्या गणरायाला, विश्वकर्माच्या गणरायाला. विश्वकर्माच्या गणरायाला, विश्वकर्माच्या गणरायाला. करते वंदन मी, करते वंदन मी कुल दैवताला हो, विश्वकर्माच्या गणरायाला, विश्वकर्माच्या गणरायाला हो, विश्वकर्माच्या गणरायाला. विश्वकर्माच्या गणेशाला, विश्वकर्माच्या गणेशाला, विश्वकर्माच्या जयंतीला. विश्वकर्माच्या गणरायाला, विश्वकर्माच्या गणरायाला. विश्वकर्माच्या गणरायाला, विश्वकर्माच्या गणरायाला. विश्वकर्माच्या गणरायाला, विश्वकर्माच्या गणरायाला. विश्वकर्माच्या गणरायाला, विश्वकर्माच्या गणरायाला. करते वंदन मी, करते वंदन मी, करते वंदन मी कुल दैवताला हो, विश्वकर्माच्या गणरायाला. करते वंदन मी कुल दैवताला हो, विश्वकर्माच्या गणरायाला. करते वंदन कुलदैवताला व विश्वकर्माच्या गणरायाला. करते वंदन गुरुरायाला व विश्वकर्माच्या गणरायाला. करते वंदन मी कुलदैवताला हो, करते वंदन मी कुलदैवताला, विश्वकर्माच्या गणरायाला, विश्वकर्माच्या गणरायाला. गणेश वंदना मी 1 तासात तयार केले. तुम्हाला सगळ्यांना आवडले असेल तर टाळी वाजवा, मोठ्याने वाजवा. नसेल आवडली तर कॅन्सल. या ठिकाणी आमचे श्रुती ब्युटी पार्लर यांच्या वतीनं या विश्वकर्मा गणेश वंदनासाठी 101 रुपयाचं दान आले. धन्यवाद. कुठल्याही स्टेजवरती अथवा व्यासपीठावरती गेल्यानंतर पहिल्यांदा गण घेतला जातो, गणपती स्तुती केली जाते, गणपती स्तवन केलं जातं, गणपती वंदन केलं जातं.
आणि गणपती वंदन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे हे गवळणी झाली पाहिजे म्हणून ही गवळण. अरे मुळीच नव्हते रे काना, कुठं बसलाय काना काय माहिती. अरे मुळीच नव्हते रे काना, अरे माझ्या मना, अरे तुझ्यासाठी तुझ्यासाठी त्याच्यासाठी आले बना काना रे, तुझ्यासाठी आले बना. अरे काना तुझ्यासाठी आले बना. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात काना रे, तुझ्यासाठी आले वनात. अरे काना तुझ्यासाठी आले वनात. मुळीच नव्हते रे काना माझ्या मना, मुळीच नव्हते रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी तुमच्यासाठी अरे ह्याच्यासाठी आले हे बना काना रे, तुझ्यासाठी आले हे बना. अरे काना तुझ्यासाठी आले बना. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात काना रे, तुझ्यासाठी आले वनात. अरे काना तुझ्यासाठी आले वनात. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची हो ज्योत. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची हो ज्योत. गगनी चांदण होल कलकित ऐका तिची हो मा. गगनी चांदणी लखलखित ऐका तिची माता. मंथन करीत भोते दारात धरुणी कृष्णाचा भोहा. मंथन करीत होते दारात धरून कृष्णाचा वाद. अरे मुरली वाज बिथो काय ना कुंजवना, मुरली वाज बिथो काय ना कुंजवना. तुझ्यासाठी तुझ्यासाठी त्याच्यासाठी आले हे भुना काना रे, तुझ्यासाठी आले हे वना काना, तुझ्यासाठी आले वना. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात काना रे, तुझ्यासाठी आले वनात. अरे काना तुझ्यासाठी आले वनात. रंग हळदी उनी पिव. दुसरी गवळण बाळी बोळी रंग हळदी उना पिवळी. दुसरी गवळण बहाळी भोळी रंग हळदी उनी पिवळी. दुसरी गवळण बाळी बोळी रंग हळदी उना पिवळी. पिवळा पितांबर नेसून आली कुटेदार भोजोळी. पिवळा पितांबरने सोनाली अंगे बुटेदार होतोळी. अरे मुरली बाईज बिथो काय ना कुंजवना, मुरली बाईज बिथो काय ना कुंजवना. तुझ्यासाठी 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 आले हे वना काना रे, तुझ्यासाठी आले हे वना काना, तुझ्यासाठी आले वना. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात काना रे, तुझ्यासाठी आले वनात. अरे काना तुझ्यासाठी आले वनात.
निसुनी आली चंद्रकळा तिसरी गवळण रंग काळा तिसरी आली चंद्र काळा तरी गवळण रंग काळा निसुनी आली चंद्रकळा तिसरी गवळण रंग काळा तिसरी आली चंद्र काळा अरे काजळ लेबुली डोळा रंग तिचा भोचावळा काळे काजळ लेवून डोळा रंग तिचा हो सावळा मुरली वाजवितो काय ना कुंजवना मुरली वाजवितो काय ना कुंजवना तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुमच्यासाठी आले हे वना काना रे तुझ्यासाठी आले हे वना अरे काना तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात काना रे तुझ्यासाठी आले वनात आना तुझ्यासाठी आले वनात लाली लाल ही हो लाल चौथी गवळण रंग लाल लाली लाल हो लाल ती गवळण रंग लाल लाली लाल ही हो लाल चौथी गवळण रंग लाल लाली लाल हो लाल कपाळी कुंकुम लेबुली लाल भांगी बरोनी गुलाल कपाळी कुंकू श्री लाल मांगी भरोनिया गुलाल मुरली वाजवितो काय ना कुंजवना मुरली वाजवितो काय ना कुंजवना तुझ्यासाठी तुझ्यासाठी अव तुमच्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना काना तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात काना रे तुझ्यासाठी आले वनात काना तुझ्यासाठी आले वनात दंग पाचवी गवळण हिरवा रंग अवघ्या झाल्या गोपिका दंग पाचवी गवळण हिरवा रंग अवघ्या झाल्या गोपिका दंग पाचवी गवळण हिरवा रंग अवघ्या झाल्या गोपिका दंग खेळत फुगडी खेळता कृष्ण संग एकनाथ गातो अभंग फुगडी खेळता कृष्णा संग एकनाथ गातो अभंग फुगडी खेळता कृष्ण संग एकनाथ गातो अभंग फुगडी खेळता कृष्णा संग एकनाथ गातो अभंग मुरली वाजवितो काय ना कुंजवना मुरली वाजवितो काय ना कुंजवना तुझ्यासाठी 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 आले हे वना कानली तुझ्यासाठी आले हे वना काना तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हते रे काना माझ्या मनात मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात काना रे तुझ्यासाठी आले वनात काना तुझ्यासाठी आले वनात मुरली वाजवितो काय ना कुंजवना मुरली वाजवितो काय ना कुंजवना तुझ्यासाठी
तुझ्यासाठी ह्या मोबाईल वाल्यासाठी अरे त्याच्यासाठी आले बना काना रे तुझ्यासाठी आले बना अरे काना तुझ्यासाठी आले बना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात काना रे तुझ्यासाठी आले वनात काना तुझ्यासाठी आले वनात कारभारी कारभारी कुठं जाऊन बसलंय माझं म्हातारं काय माहिती कवाच्या धरणं त्यांना हुडाकते पण काय ह्या गर्दीत गावा नाही अव कारभारी कारभारी हे कारभारी काय या म्हाताऱ्यांनी नको नको केलंय ही गणपती बसल्यापासून हुडकून आणा आ हुडकून आणा लपलाच त्याला कारभारी कारभारी हे कुठं बसलंय काय कळा ना तुम्हाला कारभारी हुडकून बघा हुडकून इकडं बसलंय वय कवाच्या धरणं मी बघा ही माझं मालक आहे तेवढी चालती हाईट तसं तेवढं 2 इंचाचा 4 इंचाचा फरक लागतोच काय नाही मी मोठ्याने बोलते की मला माहित नाही आता हे म्हणतात मला ऐकू येत नाही आता मला माहित नाही आता माझ्या मालकाची काय पद्धत आहे ती मला माहित नाही मग कुणाला माहिती काय सांगायचं तुम्हाला गपरड गपरड ज्यावेळेस माझ्या आईने म्हणाले आपली मुलगी लहानाची मोठी झाली तेव्हा या म्हाताऱ्याला द्यावावी ज्यावेळेस माझ्या आईने म्हणाले आपली मुलगी लहानाची मोठी झाली मग तिचं लग्न करायला पाहिजे असं म्हटल्यावर बघा ही म्हातारा आणलं शोधून आणि या म्हाताऱ्याच्या पदरात टाकलं काय सांगायचं तुम्हाला ज्यावेळेस माझ्या आईने म्हणाले आपली मुलगी लहानाची मोठी झाली मग तिचं लग्न करायला पाहिजे असं म्हटल्यावर काय सांगून उपयोग तुम्हाला ही म्हातारा आल्या ह्यांनी पण लय भलं मोठं काय काय सांगितलं माझ्या घरी आमकाय तमकाय फाला नाही बिस्ता नाही बरेच काय काय सांगून माझ्या आईबापाच्या डोळ्यात राग घातली पण आता नक्की त्यांच्या घरी काय काय जळतंय तुम्हाला स्पष्टपणे सांगते ज्यावेळेस मला बघायला आलं तर त्यावेळेस म्हणले कॉर्पोरेशनचं ऊसाचं प्लॉट असतात ते म्हणले माझ्याच मालकीचं वालचंदची मोठी बिल्डिंग ते म्हणले माझीच बिल्डिंग आणि नोकरी उद्योगधंदा तर म्हणे दुबईला असतो 30-40 हजार रुपये पगार असं म्हटल्यावर माझ्या आईवडील सुद्धा बाळले या म्हाताऱ्याला आणि बघा ही माझं परपंचाची वाक रांगोळी करून ठेवली काय सांगायचं तुम्हाला म्हणून म्हणते आई बापानी बरं नाही केलं ग मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापान बरं नाही केलं ग मला म्हातार नवऱ्याला दिलं आई बापानी बरं नाही केलं ग मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापान बरं नाही केलं ग मला म्हातार नवऱ्याला दिलं मला या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं म्हातार नवऱ्याला दिलं मला बाई म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं म्हातार नवऱ्याला दिलं आई बापानी बरं नाही केलं ग मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापान बरं नाही केलं ग मला म्हातार नवऱ्याला दिलं माझा नवरा म्हातारा कसं खुश झालंय बघा की लागू दे आमच्या दोघीची भांडणं सकाळ इथनं रस्ताच बंद व्हायचा माझा मग काय तर सकाळी इथनच रस्ता बंद इकडे म्हणत माझा नवरा हा म्हातारा तो म्हातारा आणि म्हातारपणी मेलं बघा हे करतय नाना तारा
म्हणून म्हणते आई बापानी बरं नाही केलं ग मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिला. आई बापान बरं नाही केलं ग मला म्हातार नवऱ्याला दिलं. बापानी बरं नाही केलं ग मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिला. आई बापान बरं नाही केलं ग मला म्हातार नवऱ्याला दिलं. मला ह्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिला. म्हातार नवऱ्याला दिलं. मला बाई म्हाताऱ्या नवऱ्याला दिला. म्हातार नवऱ्याला दिलं. आई बापानी बरं नाही केलं ग मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिला. आई बापान बरं नाही केलं ग मला म्हातार नवऱ्याला दिलं. माझा नवरा हा फार कारी. बघा किंवा सदाशिवनगरच्या बाजारात गेल्यावर येताना पाहिजे काय आणतंय, जिलेबी काय आणतंय, छान गोष्टी काय करते. कधी कधी मी येलं सैराट बघायला पण येते. अहो काय सांगायचं मला. पण बघा की घरात एकटी गावली मुखारी म्हणू नको, लाटणं म्हणू नको, चप्पल म्हणू नको, गावल ते मेला बदा 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 मारतो. काय सांगायचं उगा आई बापाच्या नावाला कलंक लागू नये म्हणून हे मेलेच्या आता काढणं आणते ना. तर माझ्या ठिकाणी दुसरी कोण असते ना कवाच बुक्का लावून. म्हणून म्हणते माझा नवरा फार कारी, माझा नवरा फार कारी आणि मेला दररोज दारू पिऊन करतोय मला हाना मारी. म्हणून म्हणते आई बापानी बरं नाही केलं ग मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिला. आई बापान बरं नाही केलं ग मला म्हातार नवऱ्याला दिलं. आई बापानी बरं नाही केलं ग मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिला. आई बापान बरं नाही केलं ग मला म्हातार नवऱ्याला दिलं. मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिला. म्हातार नवऱ्याला दिलं. मला बाई म्हाताऱ्या नवऱ्याला दिला. म्हातार नवऱ्याला दिलं. आई बापानी बरं नाही केलं ग मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिला. आई बापान बरं नाही केलं ग मला म्हातार. बसा कारभारी बोलवते मी तुम्हाला परत. आपल्याला जायचंय सकाळ बर का. आपल्याला जोडीने जायचंय पंढरपूरला. तर अशा रीतीने माझं लग्न झालं. संसार प्रपंच चालू झाला. पण आपल्या बायकातली बायकात माहीतच असते की लग्न झाल्यावर पहिलं बाईच्या जातीला काय हवं असतंय. तर लग्न झाल्यावर पहिलं बाईच्या जातीला काय हवं असतं. एक लहान छोटंसं बाळ हवं असतंय. सर्व देव धर्म केलं पण कुठलाही देव माझ्या नवसाला पाहू शकला नाही. कारण तर माझ्या नवऱ्याची वागणूक अशी असल्यामुळे कुठलाही देव माझ्या नवसाला पाहू शकला नाही. आता राहिले तर म्हणजे पंढरीचा विठ्ठल आणि तुळजापूरची भवानी माता हे जर दोन देव माझ्या नवसाला पावले चांगलीच गोष्ट, नाही पावले तर पुढचा प्रश्न पुढं. म्हणून पंढरपूर गेल्यावर चंद्रवाहा घे करी निमिष्णान. पंढरपुरी गेल्यावर चंद्रवाहा घे करीन मिष्णान आणि मी मगच घेईन विठ्ठलाचे दर्शन. विठ्ठलापाशी जाईन. विठ्ठलाच्या समोर जाऊन पदर पसरून माफी मागून विठ्ठला तू तरी माझ्या नवसाला पाव. विठ्ठला धाव, विठ्ठला धाव. विठ्ठल जागावू शकत नाही कारण तर माझ्या नवऱ्याची वागणूक अशा असल्यामुळे पंढरीचा विठ्ठल माझ्या नवसाला पाहू शकला नाही. जरी पंढरीचा विठ्ठल जरी माझ्या नवसाला नाही पावला तर तिथून डायरेक्ट पंढरपूर तुळजापूर गाडी पकडते आणि त्या भवानी मातेच्या समोर जाऊन पदर पसरून माफी मागून भवानी मातेला नवस बोलते. आई मथुसरे तू तरी माझ्या नवसाला पाव. भवानी माता धाव, भवानी माता धाव. म्हणून बघा ही भवानी माता माझ्या नवसाला पावली. अरे एवढी जाम कशाला मिठी मारतो या. लय मिठी मारतोय जोरात. किंवा काही भवानी माता माझ्या नवसाला पाव. मी येले निसता पिसुळा आणला. कडा 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 5-6 दिवस झाले या गणपती वर सर. एवढं जाम धरू नको. वैतागून जीव सोडलाय निसता 8-10-2-4 दिवस झालं. गणपती बसल्यापासून मी याला घरी सुद्धा यायला. इथंच खायला प्यायला सगळं मिळतंय आणि इथंच बसतं. बघा घे मी येलेलं आहे का काय गरज. एखाद्याचा बाप मानला असता किती वर्षातून आपल्याला एक छोटंसं बाळ झालंय. त्याची किती हवस मवज करायला पाहिजे पण आता मला बघा सुद्धा आला नाही. लेकरांनी नुसता दोसरा काढलाय सारखं पप्पा 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 करताय. ए पिंट्या काय ग मम्मी म्हण. काय ग मम्मी. माईक माईक मध्ये म्हणे की काय ग मम्मी. ए पिंट्या हो काय ग काय ग मम्मी. हा आता जुळलंय चांगलं. ए पिंट्या काय ग मम्मी. हा
आता बघा कसं खडा होऊन आवाज यायला लागला. लय चाबरं झालं या वर सर. मेल्याने निसता पिस्तूळ आणलाय नुसता 2-4 दिवस झाले. वैतागून जीव सोडलाय. पण बघा की त्याला आहे का काय गरज. एखाद्याचा बाप म्हणला असता किती वर्षातून आपल्याला एक छोटंसं बाळ झालंय. त्याची किती हवच मवच करायला पाहिजे. पण साधा मला बघा सुद्धा आला नाही. लेकरांनी नुसता दसरा काढलाय सारखं पप्पा 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 करते. अरे खाली उतर. पप्पा कुठं बसलाय? इथं कंबारट्याचा जाळ झाला की माझ्या पुढे ये. बाबळीच्या खोडावर बसल्यावर बसलं या. शिष्यावणी जड लागतं या. सगळ्यात शेंड फळ आहे बरं काही. का आताशी टाळूला केस यायला लागले. दुधाचं दात बी आताशी उगवायला लागले ते. पिंट्या काय ग मम्मी म्हण. काय ग मम्मी? दमदारात. ए पिंट्या काय ग मम्मी? थांब जरा तुला मम देती. बघूया आता एवढ्या वेळेस राहिलं ठीक नाही राहिलं सरळ त्याच्या बापाच्या ताब्यात देते. बाप जाणं आणि ती लेकरू जाणं. अरे इथे ये. पळू नको उभा राहा. ए पिंट्या काय ग मम्मी? तुझी पप्पी दे की मला एक. पप्पी? एकच दे एकच. एकच? 2-4 दिवस झाला आपल्या दोघांची गाठ भेट आहे का? नाही. मग एक पप्पी दे की. एकच? एकच दे. चावली माझी. कशाला चावती. अरे रडत माझं बाळतान. ललित माझं बाळतान. अरे समजा बिताराजी. ए रडत माझं बाळतान. समजा बिताराही ना. हा रडत माझ बालतान समजाविता राहीना. रडत माझ बालतान समजाविता राहीना. हो रडत माझं बाळतान समजा बिताराही ना. रडत माझ बालतान समजाविता राहीना. रडत माझं बाळतान समजाविता राहीन. रडत माझं बाळतान समजाविता राहीन. रडत माझं बाळतान समजाविता राहीना. रडत माझं बाळतान समजाविता राहीना. हा रडत माझ बालतान समजाविता राहीना. रडत माझ बालतान समजाविता राहीना. ओ ओटी धरोनी यादम सर्वांगी सुटला गाम. पोटी धरणी आदमा सर्वांगी मुटला गाम. ओटी धरोनी यादम सर्वांगी सुटला गाम. एका जनार्दनी प्रेम आये चोदेशी वाये ना. रडत माझं बाळतान समजाविता राहीना. हा रडत माझ बालतान समजाविता राहीना. रडत माझ बालतान समजाविता राहीना. ओ रडत माझं बाळतान समजाविता राहीना. रडत माझ बालतान समजाविता राहीना. रडत माझ बाल समजाविता राहीना. रडत माझ बालतान 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 समजाविता
राहीना रडत माझ रडत माझ रडत माझ बालतान समजाविता राहीना रडत माझ बालतान समजाविता राहीना झोपले का बघा झोपले का बघा पिळग कसं गुप पडलंय बघा बघा की झोपले का बुक्याजलं होतं आणि त्याला तरी काय म्हणायचं त्यामुळेच काढा काढा करत होत पण ती आया बायांचा आवाज ऐकला की लगेच उठतंय बरं का म्हणून म्हणते आया बायानो आया बायानो करू नका कालवाग रडतो बाळ माझा पाळणा तुम्ही हलवा आया बायानो करू नका कालवाग रडतो बाळ माझा पाळणा तुम्ही हलवा आया बाया न करू नका कालवा ग रडत बाळ माझा पाळणा तुम्ही हलवा आया बाया न करू नका कालवा ग रडत बाळ माझा पाळणा तुम्ही हलवा रडतो बाळ माझा पाळणा तुम्ही हलवा रडतो बाळ माझा पाळणा तुम्ही हलवा रडत बाळ माझा पाळणा तुम्ही हलवा रडत बाळ माझा पाळणा तुम्ही हलवा बाळ माझा पाळणा तुम्ही हलवा रडतो बाळ माझा पाळणा तुम्ही हलवा रडत बाळ माझा पाळणा तुम्ही हलवा रडत बाळ माझा पाळणा तुम्ही हलवा बायानो आया बायानो करू नका कालवा रडतो बाळ माझा पाळणा तुम्ही हलवा आया बायानो करू नका कालवा रडतो बाळ माझा पाळणा तुम्ही हलवा आया बाया न करू नका कालवा ग रडत बाळ माझा पाळणा तुम्ही हलवा आया बाया न करू नका कालवा ग रडत बाळ माझा पाळणा तुम्ही हलवा उघडून बघा उघडून बघा झोपलंय वाटतं आता बघा बघा उघडून बघा आतल्यात हसतोय की हलवा की तोंड बुकी वाटी इतकं चाबरं झालंय तरी म्हणलं का म्हणून बोच करतय मला आतल्यात जा तुझ्या पप्पाकडे आता या ठिकाणी आपल्या मांडवे गावचे माजी मेंबर कुंडलिकजी चव्हाण यांनी बाळाच्या खाऊसाठी 101 रुपये दान केले. धन्यवाद, आशीर्वाद. तर असो आज या ठिकाणी विश्वकर्मा गणेश मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी मला निमंत्रित केलं. तुम्हा माईबापांची सेवा करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी माझ्या वतीने सर्वांचं मनापासून अभिनंदन करते, आभार व्यक्त करते. आणि या ठिकाणी जोपर्यंत मी सांगत नाही कार्यक्रम नाही, 1-2 मिनिटाची विश्रांती मी हे गेले आणि हे आले तोपर्यंत सगळ्यांनी शांत बसायचं. यानंतर अक्षय महाराज नेवशे येतील तोपर्यंत
जय हरी. जय हरी. हाय का तब्येत बरी? हाय. हाय का? कसं आहे माहिती आहे का मंडळी, विचारपूस केली पाहिजे. आपल्या घरी पाहुणा रावळा नवीन आला तर त्याला जय हरी राम राम घातला पाहिजे. बरोबर आहे का नाही? बरोबर. तसंच आमचं बी कसं आहे माहिती आहे का, जर कसं आहे माणसासंग 2-4 शब्द गोड बोललो तर माणसानं माणूस जुळत जातो या. बरोबर आहे का नाही? तसं एखादा उद्योगधंदा बिझनेस जर करायचं म्हणलं तर त्याला सुद्धा माणुसकी ठेवावं लागते या. बरोबर आहे का? का तुमच्या इकडं असं आहे का बिझनेस टाकायचा आणि माणसाला रगीलवाने बोलायचं, गिराईक परत दुकानाला येईल का? येईल का? हा, मग कसं आहे गोड बोललं पाहिजे का नाही? तर बघू आता तुमच्या गावात टाकून बघतो, चाललं तर ठीक, नाही तर आपलं पुढच्या गावाला जायचं. पण कसं आहे माहिती आहे का, आजकालच्या लोकांना कसं लागते, हायपायचं लागतं या, हायपाय क्वालिटीचा माल लागतो या. माझ्याकडे सुद्धा सगळं हायपाय क्वालिटीचा माल आहे आणि मी इथलं तिथलं कुठलं वापरत नाही, सगळं फॉरेन दुबईवरनं मागवतो. तर बघू आता दुकान टाकून बघू, चाललं तर ठीक, नाही तर आपलं पुढच्या गावाला जायचं. मंडळाचा अध्यक्ष कुठे आहेत? पप्पू चव्हाण. हॅलो हॅलो. हो, कसं आहे माहित आहे का, अध्यक्ष दिसलं होतं पण तिथं गेलं ह्या इथं दुसऱ्याच्या घरा वस्तू ठेवतं या. गिरायक आलंय. गिरायक आलंय, गिरायकाची विचारपूस केली पाहिजे. बरोबर आहे का नाही? बोला, तुम्हाला कुठला कट मारायचा? आय कट मारायचा, बॉब कट मारायचा, नदीच्या पलीकडचा कट मारायचा, नदीच्या अलीकडचा का वड्याच्या अलीकडचा, वड्याच्या पलीकडचा कट, कुठला कट मारायचा? बांधाच्या पलीकडचा मारा की. बांधाच्या पलीकडचा म्हणजे कसला? ते नसतो व्हय, गोल असतो तो. गोल म्हणजे कसला? आता गोल मला माहिती आहे होता, गोल कट असतो. गोल कट असतो काय? हा, माहिती पाहिजे की तुम्हाला बी. बॉब कट माहित नाही. असं आहे वय? हा, तसं वाच वाच वाटते बरं का. जावा येतं काय? पाहुण्याला पाहुणा येतं. पाहुण्यानं पाहुणा येतं वय. बरं असू द्या, आता तुम्ही म्हणताय म्हणून बॉब कट मारतो. आता मारायचा का? मारा मारा. अरे वारिक वारिक करू हजामत बारीक, वारिक वारिक करू हजामत बारीक. अरे वारिक वारिक करू हजामत बारीक, वारिक वारिक करू हजामत बारीक. करू हजामत बारीक, करू हजामत बारीक. करू हजामत बारीक, हजामत बारीक. अरे वारिक वारिक करू हजामत बारीक, वारिक वारिक करू हजामत करू हजामत बारीक. हजामत बारीक करू हजामत बारीक. हो, कसं आहे माहिती आहे का, दुबईवरनं मग मला सेंटेड आवाज घेतला तर ठसका लागल बघा की. त्यामुळे अजिबात गडबड करायचं नाही, शांत बसायचं. खास तुमच्यासाठी मागवलंय. अरे वारिक वारिक करू हजामत बारीक, करू हजामत बारीक. वारिक करू हजामत बारीक. करू हजामत बारीक. अरे करू हजामत बारीक. वारिक वारिक करू हजामत बारीक. वारिक वारिक करू हजामत बारीक. करू हजामत बारीक. वारिक वारिक करू हजामत बारीक. वारिक करू हजामत बारीक. वारिक
करू हजामत बारीक करू हजामत बारीक करू हजामत बारीक वारिक वारिक करू हजामत बारीक वारीक वारीक करू हजामत बारीक कसं झालंय माहितीये का मंडळी, ही पंप फॉरेनवरनं मागवलाय. त्या पंपाचं एक निपल खराब असल्यामुळे पंप काय प्रेशर नीट मारेना. पण त्या पंपाचं असं वैशिष्ट्य आहे, त्या पंपाच्या प्रेशरनं जर पाणी मारलं तर ह्यांच्या डोक्यात जेवढ्या वा आहे त्या तेवढ्या निघून जाते ते या. दुसरी गोष्ट अशी आहे, त्यांनी जर घेतलेली असेल तर एका झटक्यात उतारते या. उदक शांती डोई जोडू अन अहंकाराची शेंडी पिऊ. अरे वारिक वारिक करू हजामत वारीक वारीक करू हजामत बारीक 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 करू हजामत बारीक करू हजामत बारीक वारीक वारीक करू हजामत बारीक वारीक वारीक करू हजामत बारीक वारीक करू हजामत बारीक वारीक 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 वारीक करू हजामत बारीक 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 वारीक वारीक करू हजामत बारीक वारीक करू हजामत बारीक वारीक 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 वारीक करू करू हजामत बारीक वारीक वारीक करू हजामत बारीक वारीक वारीक करू करू हजामत बारीक करू हजामत बारीक वारीक वारीक करू हजामत बारीक ओ हॅलो हॅलो हे धरा आरसा हातात. गपदिशी कुठं बी धरायचं नाही. कंपनीनं पाठीमागं स्टँड दिलंय. तुम्ही शहाणी माणसं आहे का नाही, येड्या माणसासारखं करायचं नाही. धरा हातात. स्टँडला धरा म्हणलंय. दिसतंय का बघा आरशात, दिसतंय का? असं आहे का? तुम्हाला दिसणारच. तुम्ही सगळ्यात शहाणा ना खुर्ची बसलंय म्हणजे. इकडे दाखवा बर. तुम्हाला कोणाला सुद्धा दिसणार नाही, फक्त खुर्ची बसणारा दिसतंय. खुर्ची बसणारा दिसतंय, ते बी थोड्या थोड्या वेळाने दिसतंय. नीट धरा हातात. विवेक दर्पणायना दाखवू. विवेक म्हणजे विचार. ही कसं आहे, दोन विचाराचा आरसा आहे. कशासारखा दिसतो या, कशासारखा आहे? मग कुठं पाहिजे ही, आहे का नाही? म्हणजे चांगला विचार झाला का नाही? आणि ह्यांनी घरच्यांना जर शिव्या दिल्या, घरच्यांना म्हणतोय बाकीच्या कोणाला नाही, तर घरच्यांकडनंही थोबाडात सुद्धा बसतो कधी कधी. असू द्या, नीट धरा हातात. विवेक दर्पणायना दाखवू अन वैराग्याचा चिमटा हलवू. अरे वारिक वारिक करू हजामत बारीक वारीक वारीक करू हजामत बारीक वारीक वारीक करू हजामत बारीक वारीक करू हजामत बारीक करू हजामत बारीक करू हजामत बारीक करू हजामत बारीक हजामत बारीक वारीक वारीक करू हजामत बारीक वारीक वारीक करू हजामत बारीक वारीक वारीक करू हजामत बारीक वारीक करू हजामत बारीक करू हजामत बारीक करू हजामत बारीक करू हजामत बारीक हजामत बारीक वारीक वारीक करू हजामत बारीक वारीक वारीक करू हो. आरसा हळूच खाली ठेवा, काच फुटल. हात बघू इकडं.
हॅलो ही नक कशाला वाढवले एवढी नाकात बोट घालायला कशाला नाकात बोट घालायला जावाय हाय म्हणून काय बे करावं का जावा ना पाहुण्यानं पाहुणा आहे असं आहे वय काढायची का मग काढून टाका आता तुम्ही म्हणताय म्हणून काढून टाकतो काम क्रोध नखे काढू अन भावार्थाच्या बगला झाडू वारी का करू हजामत बारिक कवारी करू हजामत बार वारी का करू हजामत बारिक कवारी करू हजामत बार करू हजामत बारिक हजामत बार कर हजामत बारिक हजामत बार वारी का करू हजामत बारिक कवारी करू हजामत बार वारी का करू हजामत बारिक कवारी करू हजामत बार करू हजामत बारिक हजामत बार कर हजामत बारिक हजामत बार हो सौवर्णासी लावून हात सेना राहिला सेवांत अरे वारिक करू हजामत बार वारी का करू हजामत बारिक कवारी करू हजामत बार वारी का करू हजामत बारिक हजामत बार कर हजामत बारिक हजामत बार हजामत बारिक कवारी करू हजामत बार वारी का करू हजामत बारिक कवारी करू हजामत बार वारी का करू हजामत बारिक कवारी करू हजामत बार वारी का करू हजामत बारिक करू हजामत बार करू हजामत बारिक करू हजामत बार कर हजामत बारिक कसं झालं माहितीये का मंडळी मागच्या 2-3 वर्षापूर्वी कोरोनाचा आजार आला होता कोरोनाचा त्या कोरोनाच्या तडाक्यात ही गावलं होतं तेव्हापासनं जी दमा झाला हे अजून ह्यांचा दमा काय निघूनच गेला नाही लय डॉक्टर उलत पालत केलं काय मातीत गेलं पण एका सुद्धा डॉक्टरला ह्यांचा इलाज गावला नाही कसं झालं ह्यांच्या वाढले ती नाकातली केस बरं बघा नाकातली केस वाढल्यामुळे ह्यांना आधी सवय काय गार पाण्याने आंघोळ करायची त्यांची सर्दी काय निघूनच जाईना पुरेपूर पण ते डॉक्टरला जायचं नुसत्या नोटा देऊन यायचं डॉक्टरला बरं का मला नाही डॉक्टरला ते आता मला देणार आहेत कसं झालंय तेव्हापासून जे दम्याचा आजार ते निघूनच गेला नाही पण आता बघू त्यांच्या आपण नाकातली केस कमी केली का नाही सर्दी बी निघून जायला आणि दम्याचा आजार निघून जायला बरोबर आहे का नाही करायची का कमी ते काय लाल टी शर्ट होय म्हणतात या करा कमी करायची का करा बरं आता तुम्ही म्हणताय म्हणून अरे वारिक करू हजामत बारिक वारी कवारी करू हजामत बार वारी का करू हजामत बारिक कवारी करू हजामत बार करू हजामत बारिक हजामत बार कर हजामत बारिक करू हजामत बारीक अरे वारिक करू हजामत बारीक वारी कवारी करू हजामत बार हो चला या पुढं आता काढा तिडी मांडीवची उठा लवकर इकडे या पुढं आतापर्यंत अशी कोणी केलते का अजिबात नाही इथनं पुढं कोणी करेल का करणार गी इथनं पुढं कोणी करेल का महाराज असल्यावर होणार गी असं आहे वय हा. आणि इथनं पुढं करायची म्हणलं तर तरी तयार आहे आहे का आहे. पण कसं आता लॉकडाऊन पासून आपलं येणं जाणं चालू झालंय बरोबर आहे का नाही बरोबर आहे तेव्हापासून बिल थकीत आहे ते अजून थकीतच आहे किती पाहिजे आता कसं झालंय माहिती आहे का आजचं एक काय 400-500 आणि मागचं एक काय 1200-1300 असं झालंय 800-900 बरोबर आहे का उधार घ्या बरोबर आहे का रोख उधार घ्या काय काय रोख उधार घ्या त्यांच्यापासून अहो आज आजच्या दिवस रोख असतंय उद्या उधार असतंय आज उधार उद्या रोग आहे असं आहे का आज उधार मग कसं करताय बोला पाठदिशी
आज उधार उद्या रोख. बर अरे वारिक वारिक करू हजमत वारिक वारिक करू हजमत बार वारिक वारिक करू हजमत बार वारिक वारिक करू हजमत बारिक वारिक वारिक करू हजमत बार लय लवकर जागा झाला हो तुम्ही कसं काय बरं एवढ्या लवकर जागा झाला
कशी आहे चॉईस? हा हुडकून काढलं की नाही एवढ्या गर्दीतनं. कारभारी लोक जागा आहे कारभारी बर का. आता आपल्या दोघाचं लगेच लावून टाकू, काय व्हायचं असेल ते हो द्या. पाहुणी मंडळ आली का? अक्षदा सगळ्याला मिळाली का? अव लग्नाला सुरुवात करायची का? गाठ माराय कोण येणार आहे का? या लवकर, कोण यायचं असं या 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 या. अहो या या या. अहो ही चान्स परत आहे होय तवा. या या या. थांबा की तुम्ही का. एक छान नाव घ्यायचं. मंगळसूत्राच्या 2 वाट्या. खरंच नाही आठवण आहे. शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून, पप्पू चव्हाणचं नाव घेते सर्वांचं मान. कसाय माझा परश्या? जोड मट खट लागली का नाही? आख्या या 50 फट्यावर अशी जोड नसेल, अशी लागली. सारखं येता जाता सारखं डोची होतं या. मला पोलीस सुद्धा इथनं जाऊन द्यायना. पाहुणी मंडळी आली का? अब अक्षदा सगळ्याला मिळा. या ठिकाणी विश्वकर्मा ग्रुप 50 फटा यांच्याकडून
201 रुपयाचा आयरा आलाय, 500चा तरी याय पाहिजे होता. जोड कसली लागली या. पण थांबा, आली पाया पडाय सगळ्यांच्या. अव चला चला लग्नाला माझ्या, अव चला चला लग्नाला माझ्या, अव चला चला लग्नाला माझ्या. चला चला लग्नाला माझ्या, चला चला लग्नाला माझ्या, चला चला लग्नाला माझ्या. अव लग्नाला माझ्या, हो लग्नाला माझ्या. अव चला चला लग्नाला माझ्या, अव चला चला लग्नाला माझ्या, अव चला चला लग्नाला माझ्या. लग्नाला माझ्या, लग्नाला माझ्या, चला चला लग्नाला माझ्या, चला चला लग्नाला माझ्या, चला चला लग्नाला माझ्या. शेज मंडपी दोघेची दोघे, शेज मंडपी दोघेची दोघे, एका जनार्दनी नाचती भोगे. पाहुणी मंडळी आली का? अक्षदा सगळ्यांना मिळाली का? मिळाली नसले तर हाना गुंडे फेकून. तसं काही करू नका. सगळ्याला पसंत आहे का? अरे आ, लगीन तुझ्या संग करते का त्यांच्या संग करते? होय, म्हणून आज विचारतोय होय तू. वा 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 वा, सगळी जण आता योगा योगा आलायच म्हणायचं आता. पाहुणी मंडळी आली का? अक्षरा सगळ्याला मिळाली का? अब लग्नाला सुरुवात करायची का? करू द्या का पाहुणे मंडळी लग्नाला सुरुवात? ए बामणा हो, नीट दारा की पंचा वरदारा की दिसून देत नाही ती एकमेकाच तोंड आता. अरे स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं वल्लाळो मुरदम विनायकमहं चिंतामणि शेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओजरं रामोरा जनसंस्थितं गणपति कुर्या सदा मंगलं शुभलग्नं सावधान. सिंधू सरस्वतीचा यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मावती वेदिका चोप्रावे रवते माशुर नदी जाता जया गंडकी पूर्णा पूर्ण जलये समुद्र सरिता कुर्याच धामंगल कुणीकड
तरी पंचमध्ये धरते दोघाच्या नुसतं वैतागून देऊ चालला सारखं लगीन सुद्धा लावून द्याय ना सारखं खालीवर 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 बघतंय चल तिकडे मामाच्या तिकडे पाया पडायला नाव घ्या एक नाव घ्या नाव घे एक चांगलं नाव घ्या अरे घे की हॅलो हो हो माहिती आहे तटलाय तुम्ही सगळी भाजीत भाजी मेथीची माधुरी माझ्या प्रीतीची छान नाव घेतलंय की चांगलं घेतलंय आता मी बी घेऊ काय घ्या एक घ्या बाई मला लाज वाटते घ्या नाव घ्या नाही बाई मला लाज वाटते ए मी नाही घेणार जा बघा हे आताच अजून लगीन नाही झालं तर बरंच दम द्यायला लागले घेऊ काय एक घ्या घेऊ मग एक मग घेतीच मग घ्या घेऊ काय नाव विशाल मला लाजच वाटते या तुमचं नाव घ्या नाव घ्या नाही खरंच तर मला लई लाज वाटते नाही घ्या नाव घ्या मग घेऊ काय एक नाव या चांगलं घेऊ का हा. मग आता घेतीच काय नाव हा विशाल मग घेऊ का एक नाव घेतीच मग आता घेऊ का एक नाव मग चांगलं घेतीच मग आता काय अरे आकाश में चमकता है तारा और आकाश में चमकता है तारा धरती पे चमकता है हीरा आणि या विशालपेक्षा ठेवलेला लई बरा कसा आहे या मग मी तरी काय लाजती होईता ना चल पाया पडून येऊ चल आली थांबा आली सगळ्यांच्या आते कुठे आहे आते आपली आते आते तिकडे आहे का आती कुठे बसली काय माहिती माग आहे का आती चल चला चला लग्नाला माझ्या चला लग्नाला माझ्या चला लग्नाला चला चला हो कैवल्य विशाल पवार यांच्याकडून आमच्या दोघांसाठी 1 रुपयाचा आहे 100 रुपये दक्षिणा दिली धन्यवाद अब चला चला लग्नाला माझ्या चला लग्नाला माझ्या चला लग्नाला माझ्या लग्नाला माझ्या लग्नाला माझ्या
चला चला लग्नाला माझ्या चला चला लग्नाला माझ्या चला चला लग्नाला माझ्या लग्नाला माझ्या चला चला लग्नाला माझ्या चला लग्नाला लग्नाला माझ्या लग्नाला माझ्या हो इकडे लक्ष द्या की काय चाललंय तुमचं इथं आम्हाला पाया पडू द्या की या ठिकाणी नितीन अशोक पवार यांच्याकडून सुद्धा आमच्या जोडीसाठी पंढरपूरला जायला 101 रुपये दिला धन्यवाद माझ्या चला चला लग्नाला माझ्या चला लग्नाला माझ्या लग्नाला बघा मी आता लगीन लावलं एवढं 10 माणसात भीती काय तवा मी हा इथनं मला उद्या जाऊन पण द्यायची नाही माझ्या चला लग्नाला माझ्या सरिता चंद्रकांत चव्हाण यांनी सुद्धा 101 रुपये दक्षिणा दिली धन्यवाद या ठिकाणी संतोष चव्हाण यांनी सुद्धा 101 रुपये दक्षिणा दिला धन्यवाद ए, चल की पुढं. चव्हाण यांच्याकडून सुद्धा 101 रुपये दक्षिणा आली आत्या कुठे आहे आत्या कुठे आहे बघ बर आत्या कुठे गेली आपली आत्या हा इथं हाय व तिकडं हाय वाटतं त्यो त्यो तिकडं आहे आत्या चल 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 तिकडं आत्या कुठं गेली आत्या आत्या आता कसं करू चल इकडं शेज मंडपी दोघेची दोघे शेज मंडपी दोघेची दोघे एका जनार्दनी नाचती भोगे
अव चला चला लग्नाला माझ्या अव चला चला लग्नाला माझ्या अव चला चला लग्नाला माझ्या चला चला लग्नाला माझ्या चला चला लग्नाला माझ्या चला चला लग्नाला माझ्या. पसंत आहे ना आता जोडी चांगली लागली ना आम्हाला जाऊ द्या आता तिकडे पंढरपूरला. आता इथं कुरवल्यात नाही तर काय करायचं मग? आता आम्ही हनीमूनला जाऊन येतो पंढरपूरला देवदर्शन करतो आणि तसंच जाऊन येतो. ओके बाय बाय कर आत्याला आत्याला बाय बाय कर. तिकडे पाठीमागं बी सगळ्यांना म्हणावं देवाला चाललोय आम्ही दौडीनं. सगळ्याला सांगून द्या की अहो तुम्हाला कळतं का नाही? आता माझ्याच हातात आहे की आता कसा वटणी आणायचं ती. चला काय सांगायचं मावशीबाई, काय सांगायचं तुम्हाला. तो का त्या मावशी भाऊनं रोज मला पिडलंय, रोज घरी येते माझ्या, कशी बघते बघा टाका टाका टाका. पण ती काय म्हणायची माहितीये का मला, तुला एकतर दिवस मी तुला कुठंतरी पंढरीची वारी करायला नेणार. पण काय करायचं, त्या म्हातारीच्या काराकारानं कशी तरी चालली या. पण कसं आहे माहितीये का, कशी तरी चालली पण ते चलचं तो का रागानच बघायला लागली या. आता त्या मावशीच्या नादान जाते, आता काय करायचं. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया 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 बया, बया मला पंढरीला नेलं ग बया बया, मला पंढरीला नेलं ग बया. या म्हातारीनं बरं नाही केलं ग बया 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 बया, मला पंढरीला नेलं ग 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 बया बया.
पंढरीची वाट लय अवघड चालून चालून आले माझ्या पायाला फड या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं 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 ग बया चंद्रभागेचं गडुळ पाणी चंद्रभागेचं गडुळ पाणी नाही प्याले मी अमघळवाणी कसं आहे माहिती आहे का महिला मंडळ आपण चंद्रभागेत जातो चंद्रभागेतलं पाणी थोडं जर खडवू दिसलं तर काय होतं माहिती आहे का चंद्रभागेच्या जर पाण्यात आपण जर गेलं पाणी थोडं जर काळं दिसलं तर काय म्हणते त्या बाया हे काय पाणी असलं खडूळ पाण्यात जायचं पण कसं आहे माहितीये का चंद्रभागेचं गडूळ पाणी नाही प्याले आमगवाणी या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं 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 ग केलं ग बया या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया 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 मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया 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 मला पंढरीला नेलं ग हो जनी मने आयशा बाया जनी मने आयशा बाया नामा विगर गेल्या वाया कसं आहे माहिती का संता जनाबाई काय म्हणतात जनी मने आयशा बाया नामा कसं आहे माहिती आहे का महिला मंडळ रोज तरी आपण भजन पूजन केलं पाहिजे भजन चालू असल्यावर टाळी वाजवली पाहिजे महिला मंडळ तुमच्यासाठी पटापटा बोलायचं फक्त तुमच्यासाठी आतापर्यंत तुम्ही फक्त उत्तर द्यायचे पटापटा पुढचं मालिकांची नावं पुढचं हाय का नाही स्वप्नांच्या मना लवकर सगळं पाठ आहे तुमचं स्वप्नांच्या तुझ्या जीव सगळं पाठ आहे तिकडचं सगळं पाठ आहे इकडचं काय भैसा पाठ आहे त्यातलं काय मग कसं आहे माहिती आहे का कुठलं काय केलं पाहिजे हे बरोबर आहे का नाही जनी मने ऐस्या बाया नामा विगरवाया गेल्या या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया 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 मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया बया मला पंढरीला नेलं ग बया तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा
कानबा तुकाराम 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 हॅलो काय रे तू क्या ए सख्या अरे कुठं कुठे चाललाय तू आता ए सख्या लगा कुठं आहे तू लगा उजेडात ये ही सख्या आहे का काय कळा नाही माग आहे माग ए तू क्या ए सख्या हा ए लगा इकडे कुठं मला आणलंय मला काय कळा ना त्या सख्याचं चल धर माझ्या हाताला लगा मला सोडू नको की मग आता पळतोय कुठे बेतून कुठे मी सोडतोय लगा मला एकटं दिसायची बो बाबू ए सख्या हा लगा कशाचा आवाज येतोय रे इकडे तुला कशा कशाचा आवाज येतोय मला त्या टाळाचा आणि मृदंगाचा आणि कशाचा बी आवाज येतो सगळा वाज बी यायला लागलाय होय का हा अरे टाळाचा मृदुंगाचा आवाज आहे हा आणि इकडं गणरायाच्या गळ्यात जे हार घातलाय का नाही बर त्याचा वास येतो या लोक 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 हे कुठं पंढरपूरला चालले ती काय हा पंढरपूरला चालले ते म्हणजे ते आळंदीहून पंढरपूरला जाते ती हो ती ज्ञानोबारायांची पालखी ती हो होय. पालखी, हा लोक 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 सख्या हा म्हणते ते त्या आयुष्यात येऊन एकदा तरी त्या पंढरीची वारी केली पाहिजे होय केला का तो क्या आहे का नाही हो मला कोण न्यायचं रे पंढरपूरला आता वारी करायची वय तुला हा. मग मी आहे की लागा तू एकटं पागळा मी हाय आंधळा कसं जायचं लागा पंढरपूरला ए तू क्या हा आतापर्यंत मी तुला हित पत्र आणलं बरोबर का नाही होय मग आता हेत आळंदी पंढरी करायचं काय लय अवघड आहे मला जपून नेशील का नेणार मला गर्दीतलं घालू नको अजिबात नाही मला एक तर दिसत नाही बर तुला मी इथंच बोली करतोय बर बर आणि म्हणते ती की आयुष्यात येऊन एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे आईला ते बी खरंय बर का तिकडे चंद्रभागेला गेल्यावर चंद्रभागेत स्नान केल्यावर हा या पृथ्वीतलावर जेवढं पाप झालंय तेवढं सगळं धुवून जातं असं म्हणते हो ती जाते जाते मग मला तेवढं पांडुरंगाच्या चरणावर निही की नेणार की तू क्या आणि त्या चंद्रभागेत मला तेवढं स्नान घाल बर बर माझं जेवढं या पृथ्वीतलावर पाप झालंय तेवढं सगळं धुवून जाऊ दे चालतंय की मग आपल्याला कुठनं निघावं लागेल बघ आता आपल्याला इथनं आळंदीला जावं लागेल एवढ्या लांब कशाला हितनं मधनं कुसुकी 50 फाट्या म्हणून तसं नसतं रे ते मग अर्धी वारी कधी करायची नसते मग पूर्णच करायची केली तर मग इथनं आळंदीला जायचं हा आणि आळंदी म्हणून माऊलीचं प्रस्थान करायचं आणि पंढरीची वाट धरायची माऊली सोबत हा चला मग आता काय चला की पण मला लय गर्दीत नेऊ नका अजिबात नाही हा, मला गर्दीत नेल्यावर मग मला काय चालणार नाही बर जपून नेशील का हो हो पण सख्या हा आता तू हाय पागळा मी हाय आंधळा बर आता माझ्याकडे तर काय पैशाची बोंबच आहे तेवढं बी खरं आहे तुझं तू बी पागळा होय की पण आता ह्या 50 फाट्यावनं विश्वकर्मा गणेशोत्सव मंडळापासून हा रुपयाटाने मागत आपलं पंढरपूर पर्यंत जाऊ तेवढं बी खरं आहे तू क्या देतील की देते देते जाऊ आपलं तिथपर्यंत कसं तरी त्या पांडुरंगाच्या चरणावर होय होय नतमस्तक होऊन येऊ माघारी आपलं पाप चंद्रभागेत सोडून होय की अरे आळंदी होऊन पालखी निघाली पंढरपुराला अरे आळंदी होऊन पालखी निघाली पंढरपुराला अव एक एक पैसा द्याव तुम्ही आंधळ्या पांगळ्याला एक एक पैसा द्याव तुम्ही आंधळ्या पांगळ्याला हा एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला अव आळंदी होऊन पालखी निघाली पंढरपुराला आळंदी होऊन पालखी निघाली पंढरपुराला अव एक एक पैसा द्याव तुम्ही आंधळ्या पांगळ्याला
एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला हा एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला अहो पहिला मुकाम पुण्यातील भवानी पेटेला पहिला मुकाम पुण्यातील भवानी पेटेला अहो एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला हा एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला एक पैसा द्यावं आंधळ्या पांगळ्याला एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या हा एक एक पैसा काय झालं रे तुक्या काय झालं ए तुक्या इकडे माग कुठे काय दिसायला नाही चालला इकडे ये. मला दिसत असतं तर मी तुझ्याकडे आलो असतो का नाही पटकीन चला आता काय? गर्दीत नेऊ नको मला अजिबात हा. हा एका कडे तुला चल, म्हणलं चल. होतं का नाही अरे एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला 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 हा एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला नाही नाही तुम्ही आंधळ्या पांगळ्याला एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला एक एक पाच मला तुझी पंढरी नको ना आळंदी नको मला पहिलं घरी सोड काय झालं काय लागा आळंदी बसणं निघाल्यापासून लागा 5 मिनिटं सुद्धा तो बसवलं नाही होय का? मला 5 मिनिटं पाक जेजुरीच्या पुढे आलोय आपण तरी लागा तू मला चाली होतो या अरे जेजुरी नाही मग 50 फटा आला पाक लोका एवढ्याला बांधलंय का तो त्या पुण्यातनं पुढे आली पालखी कुठं सुद्धा लागा मला बसवलं नाही 5 मिनिटं जरी बरं, बस खाली. लय जमून गेलो मी लागा त्यासाठी तुला तुझ्या संग येत नव्हतो नसतो आलो तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं काय व्हायला लागलं तुला सख्या हा लोका पाय ना पाय दुखायला लागलेला का सख्या होय का मग काय लका पण निवांत बसू नको लका देवात काहीतरी नामस्मरण कर केलं लका पाहिजे केलं पाहिजे कर कर पटापटा कर ते आता तू बघायचं सगळं काय असेल ते लका ह्याच्यासाठी मला आणलंय वय लका तुझ्या संग आता तुला घेऊन आलोय तिथनं आंधळा हाय तू तुला आळंदी पसनं आणलं घेतपर्यंत मग अजून येत नाही मी तर मी आज सगळं बघायचं सगळंच तोच बघायचं अरे पाहुले चालती पंढरीची वाट पाहुले चालती पंढरीची वाट पावले चालती पंढरीची वाट पावले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडणी या गाठ सुखी संसाराची सोडणी या गाठ पाहुले चालती पंढरीची वाट पाहुले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची
सोडून या गाठ सुखी संसाराची सोडून या गाठ पावले चालती पंढरीची वाट पावले चालती पंढरीची वाट हो हे सगळ्या हा तुला म्हणता येत आलं असलं तर म्हण मला काय नाही तर मला पटकीन घरी सोड गाड्या नेऊन आता काय झालं लगा काय सगळं माझ्याकडूनच म्हणून घेतोय तू सगळ्या वाटणी भजन मीच करायचो बसलं तरी मीच करायचं अरे तू क्या हा पाप कोणाचं फेडायचे माझं मग भजन काय कोणाला करावं लागेल मला मलाच करावं लागेल नाही का आज मला सांगा या पृथ्वी तलावर तुम्हा आम्हाला जन्माला त्या परमेश्वराने घातलंय मग त्याच्यासाठी तुमच्या आमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही मी माणसं नाही हा लाख मोलाचा देह तुमच्या स्वाधीन केलाय त्या परमेश्वराने हा देहाचा भरोसा नाही एक क्षणाचा भरोसा आहे म्हणून अरे तुझा ना भरोसा अरे तुझा ना भरोसा ना माझा भरोसा अरे जग हे कुणाचे सांगल्या माणसा असो चुल माती आणि मीठी भाकर नाम हरीचे मुखी गोड साकर अरे सोडून दे रे दना चातुलाळसा अरे जग हे कुणाचे सांगल्या माणसा कधी लागेल रे वेड्या तुला रे गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला रे गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोड्या बंगाची कधी लागेल रे वेड्या तुला या गोड्या बंगाची मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग तरी नाला प्रभूच्या लागे चरणाला प्रभूच्या लागे चरणाला प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला सदा गारे सदा गारे सदा गारे भूपाळी तू सकाळी त्या श्रीरंगाची बघून घे सावळी मूर्ती तुझ्या त्या पांडुरंगाची कधी लागेल रे येड्या तुला या गोड्या बंगाची कधी लागेल रे येड्या तुला या गोड्या बंगाची आजचे हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया नको तू घालवू वाया नको तू घालवू वाया वेड्या घालवू वाया वेड्या घालवू वाया करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची बघून घे सावळी मूर्ती तुझ्या त्या पांडुरंगाची कधी लागेल रे येड्या तुला या गोड्या बंगाची कधी लागेल रे येड्या तुला या गोड्या बंगाची ओ ए सख्या ए काय रे तू क्या काय लोक सगळी माणसं ना माणसं गेली ना आपण दोघच बसलोय व इथं पहिला होय केला का लोक चल आपल्याला गावायची नाही ती माणसं लवकर उठ लवकर लोक कुशाल बसला इथंच भजन करत
आता कसं आहे माहितीये बाबा का पंढरपूर गावायचं का ए तू क्या हा. पाप फेडायचं म्हणल्यावर देवाचं नामस्मरण बी केलं पाहिजे. होय की बरोबर आहे पण लगा इतका वेळ असता आता गावते ते का माणसं आपल्याला गावते रे कुठपर्यंत आलोय आपण आपण होय पंढरपुरात हा पंढरपुरात आलो. लोका 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 तरी म्हणलं इथं कशाचा वास येतो या टाळाचा वास येतो या मृदंगाचा पेढ्याचा सगळ्याच वास येतोय होय का हो सख्या मला पटकीनं आधी चंद्रबागेत आंघोळ घाल चल लवकर. हा एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला हा एक 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 दोन पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला हा एक दोन पैसा द्यावा तुम्ही आंधळ्या पांगळ्याला. ए सख्या हा काय रे वाळू लागती का काय पायाला आपण आता नदी लोक ए सख्या पाणी आहे का काय रे थोडस आहे. लोक ए पाणी लागायला लागलो तू चंद्रबागेत आलो काय आपण चंद्रभागेत आलोय. अय 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 सख्या ती दुपटी बाजूला काढून ठेव पहिली. मला काय कर हा हिथंच कडला आंघोळ घाल मला येत नाही पवायला कस काय नाही येत पवाय मी शिकवतो चल तुला. नाही लय पाण्यात नेऊ नको अजिबात नाही. कडलाच आंघोळ घालन माझं पाप हिथंच धुवून टाक चालतंय एक एक पैसा द्याव तुम्ही आंधळ्या पांगळ्याला एक एक पैसा द्याव तुम्ही आंधळ्या पांगळ्याला हा ए, एक सख्या. पैसा द्या. हा लोक कोंबऱ्याच्या वर पाणी आलं की रे आता आलंय का मग काय बस आता इथंच आंघोळ घाल ए तू क्या हा अजून थोडं पुढं चल. लका कशाला काय उग बिन फेडायचंय का नाही मग काय सगळंच बुडी होतोय काय मग आता सगळं गेलं पाहिजे का नाही धुवून. अरे एक एक पैसा द्याव तुम्ही आंधळ्या पांगळ्याला एक एक पैसा द्यावा ए, तुम्ही सख्या! आंधळ्या ओय, लका, नाकात पांगळ्याला. तोंडात- ए सख्या लोक नाकात तोंडात पाणी जायला लागलं लोक सख्या ए बसायला का इथं आंघोळ घाल ए तू क्या घाल इथं आंघोळ पटकीन बस खाली बसू का खाली बस लवकर. तुम्ही आंधळ्या पांगळ्याला एक दोन पैसा द्यावा तुम्ही आंधळ्या पांगळ्याला एक दोन पैसा द्यावा तुम्ही आंधळ्या पांगळ्याला एक दोन पैसा द्यावा तुम्ही आंधळ्या पांगळ्याला. अय 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 सख्या काय झालं आता? अयो मूड चिर कुठतरी. ए सख्या हा काय होते लय फ्रेश वाटायला लागलो लोक होय का मग काय मोकळं मोकळं झालं सगळं आईला होय पाहिलं खरंच लोक चंद्रबागेचा पाण्याचा लयच फरक आहे लोक बघाय का पायन ही सगळं हालायला लागलं माझं होय का चंद्रबागेच्या पाण्याचा लयच गुणधर्म आहे का सख्या ओ सख्या ओ सख्या लोक 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 सख्या हा लोक ते पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसतोय काय रे चकामका चकामका मका करतोय कस काय रे लोकाला ए सख्या काय लोक ती सावळी मूर्ती काय ती विटेवर उभा करे कटेवरी हात हा काय कपाळी केशरी गोद अयो सख्या ए सख्या लोक ती काय पांडुरंगाची मूर्ती आहे काय रे अय 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 सख्या मला लोका सगळं दिसायला लागलो लोका आता होय होय लोका सख्या अय 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 लोका पहिलेच सांगायचं नव्हतं लोका आयुष्यात येऊन एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे हा तुला दिसायला लागलं वय हो खरं बोलतोय का होय तो काय तो अयो सख्या अरे इकडे बघ अयो तुझा हात बी चांगला झाला तुला का अय 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 सख्या काय का तू माणूस ऐकायला का पहिलंच मला नव्हतं व्हय आळंदीची पंढरीची वारी करायची काय का एकदा तरी आयुष्यात येऊन आळंदी पंढरीची वारी केली पाहिजे या चंद्रभागेमध्ये गेल्यानंतर जे या पृथ्वी तलावर जेवढं पाप झालंय हे तेवढं सगळं त्या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये धुवून जातं म्हणून आयुष्यात येऊन एकदा तरी आळंदी पंढरीची वारी करा एवढं सांगतो आणि आज या ठिकाणी तुम्हा माईबापांची सेवा करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी माझ्या वतीने सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि आत्तापर्यंत जी काही आमची सेवा झाली असेल या सेवेमध्ये काही चुकीचं असेल काही बरोबर असेल वेळा वाकुडा घाई ना देवा तुझा मी होईन ज्या पद्धतीने आम्हाला सेवा करता आली त्या पद्धतीनं तुमच्यापुढं मांडण्याचा प्रयत्न केला या सेवेमधून आमच्या या बंधुभावासनी बोलता बोलता तोंडातून काही वेळावाकडा शब्द गेला असेल त्याबद्दल क्षमा मागतो इकडे माझ्या या माता भगिनीसनी जरी बोलता बोलता तोंडातून काही वेळावाकडा शब्द गेला असेल त्याबद्दल क्षमा मागतो
आणि या ठिकाणी थांबतो. कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. गणपती बाप्पा एक वेळेस मोठ्या आनंदाने दोन्ही हात वरती करा बरं पाहू.